तर जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलाय। जिल्ह्यात 34 कोटी 97 लाख रुपयांच्या रकमेचा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीच्या तपासात समोर आलंय। समितीच्या तपासात 26 कर्मचारी हे दोषी आढळले असून अंबड तालुक्यातील 15 तर घनसावंगी तालुक्यातील 11 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। दरम्यान या 34 कोटी 97 लाख रुपयांपैकी आतापर्यंत एकूण 5 कोटी 74 लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। आणि याच संदर्भात जयंत पाटील यांनी काय ट्विट केलंय तेही पाहूयात। तर जयंत पाटलांचं हे ट्विट आहे, सरकारी काम आणि 10 महिने थांब याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे। सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही असा नागरिकांचा अनुभव आहे। जालन्यात तर अनुदान वाटपात अफरातफर झाल्याचं समोर आलंय। अनुदान वाटपात 26 तलाठ्यांनी बनावट शेतकरी दाखवून तब्बल 34 कोटी 97 लाखांचा गैरव्यवहार केल्याचं समिती चौकशीतून उघड झालंय। राज्यात भ्रष्टाचार फोफावत चाललाय, ही धोक्याची घंटा आहे। प्रशासनावर वचक राहिलेला नाही। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या प्रकरणात तातडीने लक्ष द्यावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी।